बारकी बारक्या मुलांची काळजी वाटते आम्हाला, दुसरं काही नाही. आम्ही कसं पण जगू. आणि आम्ही करतो नुसतं आश्वासन देतात, मतदान निवडून आले की आपल्या आपल्या घरातले बसतात, इकडं कोणीही येत नाही. चहा पाण्याला आम्ही बायकांना पैसे देतोय आणि मग ती गटर काढून घेतोय. कोणी येत नाही इथं, त्याशिवाय त्या बायका बी काढत नाहीत. आता आम्ही नवीन नगरसेवक बघणार आहे, नवीन चेहरा बघणार आहे बघा आम्ही. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात. रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप. तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम. इचलकरंजी बोले. नमस्कार दर्शकांनो, मी आहे विनायक कलडोने आणि तुम्ही पाहताय माय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम. प्रभाग क्रमांक 5 पर्यंत आपण थांबलो होतो. दिवाळीची सुट्टी घेतली, नागरिकांनी दिवाळीचा आनंद लुटला आणि पुन्हा आम्ही परत आलो आहोत. प्रभाग क्रमांक 6 पासून इचलकरंजी बोले या मालिकेची सुरुवात आज थोरा चौकातून करतोय. प्रभाग क्रमांक 6 मध्ये थोरा चौकपासून या ठिकाणी आठवडा बाजार भरतोय. आपण पाहू शकता या ठिकाणी आता बाजाराला सुरुवात होतीये. सकाळी 10 वाजलेले आहेत, बाजाराची सुरुवात होते. बाजाराच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय या ठिकाणी कचऱ्याचा ढीग दिसतोय. आजूबाजूला सुशिक्षित वस्ती आहे, मात्र कचरा सर्व या ठिकाणी बाजाराच्या आवारात आणून टाकला जातोय. आता इथला रोड पाहू शकता आपण बाजारातला. नागरिक पायी चालत येतात बाजारासाठी. या खडकाळ प्रवासातून त्यांचा बाजार होतोय. अनेक ज्येष्ठ नागरिक देखील बाजाराला येतात. आता आपण माझ्या उजव्या साईडला दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पॅन्ड यूज महापालिकेने केलेलं आहे, मात्र ते बंद आहे. 6 महिने झाले हे सार्वजनिक शौचालय या ठिकाणी बंद आहे. आपण थोरा चौकातील आठवडा बाजारात आहोत. या ठिकाणी येथे व्यापारी जमलेले आहेत. आपण व्यापाऱ्यांच्याकडून जाणून घेऊया काय समस्या आहेत सांगा. इथं बघा रस्ता नाही, पाणी नाही, लघवीची सोय नाही, पाण्याची सोय नाही, गटर नाही, काय नाही. पाणी येते, रस्ता काहीच नाही इथं साहेब. सगळं कचरा बी काढत नाहीत, काय नाहीत. पावती घेऊन जाते नगरपालिका, सांगितल्यावर ऐकत नाही, काय नाही. आता ठेकेदारकडं मारतात, बायकाशनी गाया मारतात, गाईची सोय नाही, काय नाही. कसे बी सोडतात जनावर बाजारात, गाया घुसतात, कोणाला बी मारतात. गाईची सोय नाही, चारा टाकतात, कसे बी लोक भाकरी आणून टाकतात कचरा इथं. या इथं काही सोय नाही, रस्ता नाही, गटर नाही, पाण्याची सोय नाही. रस्ता तर एवढा बाद झाला काय बोलाय काम नाही. कोबा एकीकडे नाही, एकीकडे कोबा एकीकडे नाही आहे. इथं बाजू बसायला बी येत नाही, काय नाही. आणि गाया काय नाही, सारखं बायकासनी पडायचं. तिथे तर बायका 2-3 बायका पडल्या तिथं. आता इथं महिलासाठी एक मुतारे पण नाहीत आणि पुरुषासनी पण नाहीत. त्यामुळे ते एक मोठा प्रॉब्लेम आहे इथं. आणि गाई या फिरत्यात का नाही, ते प्रत्येकाला मारत असतात. त्यांची शुक्रवारीसाठी त्यांची कुठेतरी व्यवस्था करावी त्यांनी. आणि शेण त्यानं घालतात, सगळं व्यापाऱ्यांनी पहिला येऊन शेण काढायला, घाण काढायची, मग दुकान लावायची, अशी कंडिशन आहे इथं. त्यामुळं की नाही ह्याचा विचार करून प्रशासनानं काहीतरी याचा विचार करावा. स्वच्छता नाही, सगळीकडे घाण पसरलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे. त्याचं काहीतरी उपाय व्हायला पाहिजे. तर ही बाजारातली समस्या आहे. बाजारामध्ये रस्ता नाही आहे, काही ठिकाणी पेविंग ब्लॉक आहे, तर काही ठिकाणी कॉन्क्रीट आहे, तर काही ठिकाणी काहीच नाही अशी परिस्थिती आहे. आता बाजारात येणारे ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा लहान मुलापासून सर्वजण येतात. त्या खडकाळ रस्त्यातून त्यांचा प्रवास होतोय. बाजारात बसायला पाऊस आला की पाणी येतंय. पाणी आल्यानंतर या व्यापाऱ्यांना आपलं साहित्य उचलून घ्यावं लागतंय, त्याची ठेवण्याची व्यवस्था करायला लागते. अशा सगळ्या अनाथ अडचणीतनं जात असताना नगरपालिका पावती घेते या व्यापाऱ्यांकडून, मात्र इथं स्वच्छता करत नाही. गुरुवारी इथली स्वच्छता झाली पाहिजे, कारण बाजार भरतोय. जसा शुक्रवारी व्यापाऱ्यांच्यावर आरोप होतोय की बाबा इथं या ठिकाणी व्यापारी कचरा टाकून जातात. तुमच्यावर पण आरोप होतोय की तुम्ही कचरा टाकून जाताय.
ना आम्ही कचरा का आमचं कचरा नसतंय ती गाडी येते साहेब कचरा काय शनिवारी येतात तिने शनिवार नाही का भरून तेवढं घेऊन जातात ते घेऊन जाते आम्ही मान्य ते काय करतात सोडा काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे ना कचरा टाकण्यासाठी मग कुठं टाकणार कचरा काय इथं काय तर कोंड बिंड ठेवायला पाहिजे त्यात टाका म्हणून सांगायला पाहिजे प्रशासनानं तर ही देखील बाब व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेवर ठेवलेली आहे कचरा कुंड इथं केला पाहिजे जो व्यापारी जो शेवटी भाजीपाला राहतो शिल्लक राहतो तो टाकण्यासाठी इथं व्यवस्था केली पाहिजे त्यानंतर जसं पावती महानगरपालिका घेते त्या पद्धतीने इथे स्वच्छता दिली पाहिजे बाजारकट्टा व्यवस्थित करून दिला पाहिजे अशी इथली नागरिकांची मागणी आहे आपण आता आलो आहोत जयभीम नगरमध्ये या ठिकाणी 720 घरकुले मंजूर होती मात्र त्यापैकी 612 घरकुले झाली आणि 108 घरकुलांचा प्रश्न बाकी आहे हा मोठा प्रश्न इथला आहे त्याचबरोबर नागरी सुविधा देखील या ठिकाणी भेडसावत आहेत आपण या महिलांच्याकडून जाणून घेऊया इतक्या मोठ्या संख्येने या महिला जमलेल्या आहेत इचलकरंजी बोले या कार्यक्रमाला हा प्रतिसाद आहे मावशी काय सांगा इथल्या समस्या काय आम्हाला पाण्याची सोय नाही बघा पाणी पाहिजे बोरिंग पाहिजे गल्ली गल्ली बोरिंग पाहिजे रोड चांगलं नाहीत पाऊस आला की सगळं दारापर्यंत सगळा घरात चिखल होतो आमच्या सगळा रस्तेच चांगले नाहीत पाण्याची तक्रार आहे एकच दिवस पाणी पुरतंय पाणी सुटल्यावर 4-4 5-5 दिवस पाणी सुटत नाही तर प्रत्येक गल्लीत बोर पाहिजे ना आम्हाला हो आम्हाला बोर पाहिजे पाण्याची रोड पाहिजेत गटरी काढा म्हणल्यावर त्यांनाच राग येतोय बायकासनी नगरपालिकेच्या सारखं त्यांच्या मागं हिंडायला लागतंय आम्हाला करा जावा कोणाला सांगायचंय त्यांना सांगा असं म्हणतात त्यांनी बोलायचं पाणी नाही आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतंय पाणी येत नाही काय नाही पाणीची सोय करत नाही काय नाही आता वरतीच येत नाही रस्त्यावर येताना देवळातनं गाडी येते पीक वगैरे काय नाही ते सगळं आम्हाला सोयीतन करून द्यायला पाहिजे तिसऱ्या मजल्यावर पाईपलाईन करतो म्हणतात केलेलं नाही काय नाही पाणी पण वरती चढत नाही पाणी कसं घेऊन जाताय तुम्ही आम्ही असंच गागरीनं खालनं घेऊन जाते तिसऱ्या मजलीवर मग पाणी येत नाही काय नाही जाते पाणी महानगरपालिका आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे अजून काही झोपडपट्टी आहेत तिथं पुनर्वसन करणार म्हणून सांगतायत मात्र पुनर्वसन करताना लोकांना बैठी घरं का पाहिजे तर त्याचं कारण हे आहे की ही घरं बांधून जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालीत अजून तिसऱ्या मजल्यावरती घागरीनं या महिला पाणी घेऊन जात आहेत एक तर 8-8 दिवस पाणी येत नाही आणि 8-8 दिवस पाणी आल्यानंतर घागरी घेऊन पाणी नळाला जायला लागते महानगरपालिकेनेच ही म्हाडा अंतर्गत बांधून दिलेली घरकुल योजना आहे आणि या घरकुल योजनामधली ही भयानक परिस्थिती आहे आणि तिसऱ्या मजल्यावरचे स्लॅब सगळे गळते आम्ही आता 3 पोती सिमेंट आणून खडी वाळू आणून ते स्लॅब टाकल्यावर सगळं बदा पाणी गळतंय घरात राहायचं कसं तिसऱ्या मजल्यावर कोबच नाही हो सगळं पाणीच येतंय घरात भांडी नुसता करतो म्हणून सांगतात नुसता खरं काय करत नाही आहेत हो घेतच नाही कामाला गेलं तर पाणी आलं पाऊस आला तर सगळं आमचं सगळं बाद होऊन जाते ते काय लाईटींचं बोर्ड आहे ते आम्हाला बिल सांगतात तेच त्यांनी बदललेलं आहे लाईट बिल पण जास्त लोकांनी यायला लागले कुणाकुणाची परिस्थिती नाही आहे भरायला जास्त आलं लाईट बिल जास्त आलं पाणी फाळा बी जास्त आलं फाळा पावती कालच परवा दिवशी 2000 रुपये भरून आले बघा काय केले घरात खिडकी नाही कोबा नाही काय नाही किचन नाही काय नाही तेवढं संडास करून दिलं तर झालं का सांगा हे रोड बघा कसा आहे सगळं गटारी खडी निघून गेला रोड तर करायचं किती वर्ष जयभीम नगरमध्ये राहताय तुम्ही आता झालं की आम्हाला 40 वर्षे लग्न पण इथंच झाली मुलं बाळ इथंच झाली तरी पण काय नाही आहे सोय बारक्या मुलांची काळजी वाटते आम्हाला दुसरं काय नाही आम्ही कसं पण जगू खरं लहान मुलांनी काय झालं म्हणजे पैसा असतोय काय सांगा नसतोय सरकार दवाखान्यातच न्यायला पाहिजे तिथं पण व्यवस्थित करत नाहीत कायच इचलकरंजी शहरातील पाण्याची परिस्थिती जशी आहे तशी या प्रभागात आहे मात्र सर्वात भयावह परिस्थिती इथं अशी आहे की तिसऱ्या मजल्यापर्यंत या महिलांना पाणी काकेत डोक्यावर घागर घेऊन जावं लागतं ही सर्वात भयानक परिस्थिती आहे आणि पाण्याची व्यवस्था इथं पाणी एकदम शेजारीच आहे पाण्याची टाकी शेजारीच आहे मात्र तरी वरती पाणी चढत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे या महिलांना सर्वात मोठा त्रास होतोय रस्ते नाहीत गटारी नाहीत त्याचबरोबर आरोग्याची समस्या आहे स्वच्छतेला नगरपालिकेचे सेवक येत नाहीत ही अशी इथली परिस्थिती असली तरी या नागरिकांना पाणी वरती पाणी चढावं अशी यांची मूळ मागणी आहे बरोबर आहे का आणि त्याचबरोबर इथले स्लॅब जे आहेत ते स्लॅब गळतात त्याची व्यवस्था महानगरपालिकेने करायला पाहिजे अशी या नागरिकांची मागणी आहे इचलकरंजी बोले
तर आपण विक्रमनगर वर्धमान चौक परिसरातील भगतसिंग गल्ली नंबर 1 मध्ये आहोत. फोटो सुद्धा काढून न्या जावा. बघा गटार कशी काटोकाट भरलेली आहे. लहान मुलं आहेत आमच्या घरात, डास आहेत. काय तर रोग झाला तर कोण देणार आहे का आम्हाला भरून? आमच्या लहान मुलांनी काय झालं तर काय करायचं? टायमिंगला आम्ही तक्रारी नोंदवल्या तर त्यांनी काय हे करत नाहीत. आणि आम्ही करतो नुसतं आश्वासन देतात. मतदान निवडून आले की आपल्या घरात नाही बसतात. इकडं कोणीही येत नाही. गटरी साफ करत नाहीत, रस्ता साफ करत नाहीत, पाण्याची सोय नाही आहे. 8-8 दिवस पाणी येत नाही आहे. मग टाक्या आणायच्या कुठल्या? गरिबांची घरं एवढी आहेत. त्यांनी कुठं टाक्या ठेवायच्या? रस्त्यावर टाक्या ठेवला तर तक्रार करताय नगरपालिका. करणार काय माणसांनी? तर बोरिंगची समस्या काय सांगा? बोरिंगचं कनेक्शन काढले, बोर पाडले, पण त्याचं कनेक्शन अजून काढून दिलेलं नाही आम्हाला. किती वर्ष झालं? वर्ष झालं बोर पाडून. वर्ष झालं बोर मारून. कोण बोर मारून दिला? कोण? ठीक आहे, नाव माहित नाही. चला, काय समस्या गटरीची? गटार काढायला कोणीच येत नाही, त्यामुळे डास भरपूर झालेला आहे. डास भरपूर झाले. ते झाडाचं डापं नुसतं काढतो म्हणतात. एक जण कोण काढत नाहीत. आमचे कपडे पण वाळत नाहीत, लाईटीचा उजेड पण पडत नाही. आमच्या पूर्ण गल्लीला अंधार असतोय संध्याकाळी. या झाडाच्या डांप्या आपण पाहू शकताय. झाडाच्या डांप्या तुटून खाली पडत आहेत. नागरिकांना त्याचा धोका आहे. त्यामुळे ह्या झाडाच्या डांप्यात तातडीने काढाव्यात अशी या नागरिकांची मागणी आहे. त्याचबरोबर इथे बोर मारलेले आहे, मात्र बोरला कनेक्शन नसल्यामुळं पाणी येत नाही. गटारींची अस्वच्छता आहे. गटारी स्वच्छता केल्या जात नाहीत. गटारी दुरुस्त केलेल्या नाहीत. आमच्या इथं 50 वर्ष झाली की रस्ता अजून केलेला नाही आहे. प्रत्येक वेळेला करतो म्हणते, अजिबात केलेलं नाही आहे. आमच्या इथं दारात सगळं पाणी जाते. आम्ही रोज घसरून पडतोय आम्ही आता तिथं. त्यावेळेला त्याचं रस्त्याचं तयारी करायला पाहिजे का नको? रस्ता करा म्हटलं की म्हणतात नाही, BJP जाजूंचा आहे ते म्हणतात. रस्ता आम्हाला ते करता येत नाही म्हणतात, असं म्हणून सांगून जातात त्याने. आणि ते गटर बघा किती कशी झाले बघा. सगळ्या घुशी लागल्यात. घुशीनं सगळं. आमचं 3 संडास आहेत. 1 संडास सुद्धा चालू नाही आमचा, कारण सगळ्या घुशीनं सगळं करून ठेवलेलं आहे. ह्यांचं सुद्धा इथं सुद्धा घुशी आहेत. त्यांचं सुद्धा सारखं तक्रार आहे. सारखं रिपेरी करायचं, सारखं ते पाईप लावायचं, हेच चालू आहे सारखं. लोटायला येत नाही, गटर काढायला येत नाही, कशाला काही येत नाही. आमच्या पट्टीतली सर्वांनी प्रत्येकाने आपल्या पण रोज लोटून काढतात. तिथपर्यंत सगळ्यांनी आपल्या पण काढतात. स्वतः आपल्या दारातले आपण काढतोय. आणि ह्यांनी कशाला येते? तिथं निवडून यायला, मत द्यायला मागायला येतात. प्रत्येक वेळेला आम्ही करतो नुसतं आश्वासन देतात. मग ते करायचं काम कवा? प्रत्येक वेळेला निवडून आला, पुढच्या वेळेला निवडून येतो, तो माणूस येतोय, तो म्हणतो मी करतो. ते झालं, आता गेलं. मागच्या वेळेला आला, तो आला, इथं नाही आला. मग कोणी करणार? कोणी? दरवेळेला नवीन माणूस येतात. प्रत्येक पहिला करतो म्हटलेली सगळं त्या टायमाला, आणि आता अजिबात करणं झालं. तिकडं डांप्या एवढ्या वाढल्या तर करतो, ते वल्ला आहे ते तोडा येत नाही असं तक्रार द्यायला आम्हाला. आता आम्ही नवीन नगरसेवक बघणार आहे. नवीन चेहरा बघणार आहे. बघा आम्ही आता बघू, आता ते तरी काय करतात ते बघूया. चहा पाण्याला आम्ही बायकांना पैसे देतोय आणि मग ती गटर काढून घेतोय. कोणी येत नाही इथं, त्याशिवाय त्या बायका बी काढत नाहीत. ते फरशा उचला म्हणतात गटरीवरले. आम्ही बायका, घरात पुरुष नसतात, आम्ही बायका उचलणार आहे का? ह्यांना ठेवले कशाला कामाला? ते फरशी उचलून ह्याने गटर साफ करायला पाहिजे का नको? ते पण करत नाही ते. तर लोकप्रतिनिधी इथं येतात फक्त मत मागण्यासाठी, असं या नागरिकांचं म्हणणं आहे. निवडणूक झाली की कोण इकडं फिरकत नाही. इथल्या गटारींची स्वच्छता होत नाही. गटारी तुटलेल्या आहेत, नादुरुस्त आहेत, घुशी लागलेल्या आहेत. त्यामुळे शौचालयसुद्धा स्वतःचं बंद केलेलं आहे. बाहेर जायला लागतं आहे, अशी या नागरिकांची परिस्थिती आहे. रस्ता नगरपालिकेचा आहे, मात्र पाठीमागे खाजगी अपार्टमेंट असल्यामुळं त्याचं नाव सांगून हा रस्ता केला जात नाही. झाडाच्या फांद्या अनेक वर्षापासून या झाडाच्या फांद्या तुटत आहेत, खाली पडत आहेत, पण नागरिकांचा त्याला जीवाला धोका आहे. मात्र नगरपालिका त्याकडेही दुर्लक्ष करते. एकूणच इथल्या सर्व नागरिक सुविधाकडे नगरपालिका लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे इथले नागरिक तीव्र नाराज आहेत. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. आज प्रभाग 6चा पहिला भाग प्रदर्शित झाला. या प्रभागाची व्यापकता व जनतेची उत्सुकता अपेक्षा घेऊन आम्ही उद्या भाग 2 घेऊन येत आहोत. आणखी गल्ली, आणखी जनता, आणखी खडे बोल आणि आगामी निवडणुकीत लोकांच्या प्रतिक्रिया भाग 2 मध्ये आणखी स्पष्ट होईल. उद्याच्या भागात आणखी जनता बोलती होईल. इचलकरंजी बोले या भागात. तर उत्सुकता कायम ठेवा. प्रभाग 6 भाग 2 ची उद्या होईल सांगता. इचलकरंजी बोले.